आजीबाई, हे लक्ष्मीव्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल का? वा, न सांगायला काय झाले, मला त्यात आनंदच आहे. ऐक, सांगते, ध्यानात ठेव. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सकाळी नदी विहिरीवर जाऊन स्नान करावे. 5 झाडांचे 5 डहाळे काढावे. ते भरल्या कळशीत ठेवून ती कळशी घरी आणावी. पाट मांडून रांगोळी काढावी. पाटावर साळी घालून त्यावर ती कळशी ठेवावी. आत पैसा, सुपारी, मोती, पोळे, दुर्वा घालावी. कळशीवर 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावी. जवळ समई लावावी. श्री लक्ष्मी म्हणून पूजा करावी. तुपाचा दिवा ओवाळावा. धूप दाखवावा. पुऱ्या लाडवांचा पक्वानांचा नैवेद्य दाखवावा. पिण्यासाठी वाटीतून दूध ठेवावे. विडा द्यावा. पैसा, सुपारी, दक्षिणा ठेवावी. 1-2 फळे ठेवावी. आणि आई लक्ष्मी अशीच येत जा. मुला लेकरांना सुखी ठेव. मला सौभाग्य दे. मुलांना औक्ष दे. दान धर्माची वृद्धी दे. तुझी पूजा करून घे. सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे. दूध दुभतेची लैलाट होऊ दे. गाई गोटा भरून जाऊ दे. माझा नमस्कार तुला पोचू दे. तुझा आशीर्वाद मला मिळू दे. भरली घागर घरात राहू दे. तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे. माझे बोल तू ऐकावे. तुझे बोल मी मानावे. हीच माझी प्रार्थना. सायंकाळी गायीची पूजा करावी. तिला पुरणवरणाचा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे. व्रतस्थ राहावे. उणे दुणे बोलू नये. रात्री जागर करावा. सकाळी कळशीतील पाणी नदी विहिरीत सोडावे. 5 डहाळे 5 ठिकाणी टाकावे आणि घरी येऊन त्या जागी हळदी कुंकू वाहावे. अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवार हे व्रत करावे. आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा. हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. हे व्रत तुला कुणी भक्तीने विचारले तर सांग, अभक्तीने विचारले तर सांग.